अकोला 6 मनपाच्या स्थायी समिती सभागृहाचे टिपू सुलतान नाव हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन। महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे टिपू सुलतान नाव हटवून तिथे छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे। शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले। 10 दिवसांपूर्वी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने शिवसैनिकांनी प्रशासनाचा निषेध केला। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो की 10 दिवस अगोदर आम्ही टिपू हा जो नाव आहे या सभागृहाले ते नाव काढण्यात यावे त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं। त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही आणि काल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी काल सभागृहामध्ये उल्लेख केला की हा नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल करणारा, 30,000 गायीचा कत्ल करणारा असा हा टिपू सुलतान आहे। याचा बोर्ड या महानगरपालिकेत नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नाव द्या किंवा APJ अब्दुल कलाम याचं नाव द्या, हे जे नराधम आहे याचा इथे बोर्ड नाही पाहिजे। आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाहीये। तुम्ही ठराव घ्या, ठराव घेऊन नवीन ठराव घ्या, ठराव घेऊन तिथे नवीन बोर्ड महापुरुषात लावा, ही आमची मागणी आहे। हे बोर्ड नाही काढण्यात आलं तर इथे शहरामध्ये काही लॉ अँड ऑर्डर काही प्रॉब्लेम झाला त्याची सर्व जबाबदारी इथले प्रशासन जे आहे त्याची जबाबदारी राहणार आहे, ही आमची मागणी होती। आज उपायुक्त यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही कोणती कारवाई करणार आहे यावर तुम्हाला लिखित स्वरूपात आम्ही पत्र देणार आहे। त्यासाठी आम्ही आज आमचं आंदोलन इथे थांबवलं। आता आज आम्ही हे बोर्ड आमच्या हातातून काढणार होतो। आमची मागणी आहे की आम्हाला पण हातात काढून घ्यायचं नाही आहे, नियमाप्रमाणे हे बोर्ड काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। नाही काढलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते बोर्ड काढणार आहे। त्या दिवशी आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो। आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की साहेब ते नियमाने बोर्ड तिथे नाही आहे, तुम्ही आता बोलवा, त्याचा ठाव कुठे आहे ते पहा, विचारा तुम्ही। ते ठराव पहा, तुम्ही ठराव घेतलेला आहे का नियमाप्रमाणे ते पहा। नाही घेतलं असणार नाही साहेब, कसं आहे की त्यासाठी आम्ही आता मिस्टरजी सांगितलं, त्यांचं असं म्हणणं होतं की आयुक्त साहेब तिकडे आहे। मग आता आम्हाला कोण बनणार आहे? एक तर तुम्ही बोर्ड काढा, नाही तर आम्ही बोर्ड आता काढतो। आम्ही काढतो साहेब बोर्ड। सूचक आहेत ते म्हणतात की मी सूचक नाही, त्यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर काय प्रोसिजर काय की कमीत कमी तुम्ही त्याला काय केलं, आमच्यासोबत पत्र व्यवहार करायला पाहिजे होतं की आम्ही ते काढणार नाही, की काढतो की 10 दिवसात काढतो की 15 दिवसात काढतो, तर आम्ही काढतो। तुम्ही काढत नसता तर आम्ही आता काढतो ना बोर्ड, आताच काढतो आम्ही। आम्हाला पूर्ण हे पहा, आम्हाला शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे सध्या, कारण की हा शहरामध्ये शांती पाहिजे, हे सर्वांची इच्छा, आमची पण इच्छा आहे। फक्त तो नराधम होता तो टिपू सुलतान इथे बोर्ड नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। तर तुम्ही आता सांगा आम्हाला साहेब तुम्ही काय करता, नाही तर आम्ही आम्हाला सांगा, आम्ही बोर्ड काढू शकतो। जे आमचा गुन्हा दाखल झाला तरी चालते, काही झाला तरी चालते। जय भवानी, जय शिवाजी। हा द्या ना, आम्ही साहेब आम्ही केलं नाव द्या ना, त्याला हरकत नाही आहे। जेव्हा त्याचा इतिहासच आहे ना, इतिहास आहे त्याचा, जसा औरंगजेबचा इतिहास आहे, मान्य करतो का आपण औरंगजेबले? नाही, तसा टिपू सुलतान आहे, त्याला आम्ही मान्य करत नाही। तो बोर्ड नाही पाहिजे। आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात ना नराधम आहे, शहीद नाही तो शहीद कुठे शहीद कुठे आहे? हे विषय जो आहे साहेब तुम्ही एक वेळा त्याच्यासोबत बोला साहेबासोबत। नाही साहेब मीटिंग मध्ये फोन काय साहेब की आम्हाला इथे काही वातावरण खराब नाही करायचं। नाही, रस्ते तर सरच आले असते, आम्हाला नाही कळत। आता समजून घ्या, इथे सत्ता आहे, इथे आता सभागृह आहे, प्रशासक नाही आहे सध्या। मग आपला अधिकार आहे आयुक्त साहेबांचा की ते विषय पाठवायचा तिकडे, ते घेणार की नाही घेणार सत्ताधारी ते नंतरचा विषय आहे। तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही आता ते विषय पाठवणार आहे का पुढच्या मीटिंग मध्ये? आम्ही वाट पाहतो ना, 8 दिवस 5 दिवस आम्ही वाट पाहतो ना, इतके दिवस थांबलो आम्ही, त्या आणखी थांबतो। आम्ही कसं आहे तुमचं म्हणणं सर आल्याशिवाय याच्यात काही होणार मग साहेब एक वेळा बोलून तर घ्या तुम्ही, आम्ही थांबतो 2 मिनिटं। नाही सर 2 मिनिटात नाही ना ते नाही येऊ दे, बोला की पुढे तुम्ही कसं आहे बोर्ड कसं आहे माहिती आहे? बोर्ड नाही लागत आहे ना मीटिंग मध्ये।
आता हे काही आता 2 मिनिटात लावला मीटिंग मध्ये आहेत फोन चालू आहे त्यांचा, मी फोन केला बोलणं झालेलं आहे, मगाशी बोलणं फक्त झालं. त्यांना हे विचारून घ्या की ते त्यांनी नियोजन दिलं ते आता काय केलं, करणार की नाही करणार, आम्ही बोर्ड काढतो, तुम्ही सांगा ना आम्ही बोर्ड काढतो आता. लिखित यायला सांगतो. त्याचा काही हे पहा, शहरामध्ये काही वातावरण खराब झालं त्याची जबाबदारी तुमची राहणार आहे. साहेब, आम्ही बोलायला मजाकमध्ये घेऊ नका बरं, हा विषय जरा तापलेला आहे शहरात. 5 मिनिटात आपण थांबतो ना. ठीक आहे काय असं आम्ही रातभर झोपलो आहे इथे, आम्हाला काही टेन्शन नाही. आम्हाला तुम्ही सांगा आम्ही 2 तास वाजतो जेवण पण बोलून घेतो इथंच, ते आम्हाला प्रॉब्लेम नाही त्याचा. तुम्हाला बदलून टाकीत नाही आम्ही. हा वरून सर्व